तथागत भगवान बुद्धांचा, बुद्ध धम्माचा, बुद्ध संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सुभेदार रामजी बाबांचा, साधू 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 साधू। इथं बसलेल्या बौद्ध उपासिका यांनी थोडी शांतता ठेवावी। साधू 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 साधू। चला इकडं पहा, इकडं द्या, वरी द्या ना। हा साधू 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 साधू। हाय फोटो चालू आहे, व्हिडिओ चालू आहे। हॅलो या सुरेश भाऊ बनकर यांचं स्वागत। सर्वांनी त्याचबरोबर दिव्य मराठी दिव्य बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भोकरदन चे अध्यक्ष सचिन भाऊ पारखे यांचं स्वागत। सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा, सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा, जोरात टाळा वाजवा महिला मंडळ। आयुष्मान आत्माराम यांचं स्वागत मिथुन भाऊ त्र्यंबक पगारे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। बेको संघ प्रिय यांचं स्वागत। तिथे सर्व पदाधिकारी त्यांचं पुष्प चिवर देऊन स्वागत करत आहेत। आपण सर्वजण त्या स्वागतामध्ये संपन्न होणार आहे। तत्पूर्वी या धम्म परिषदेला लाभलेले बौद्ध समाजाचे आणि ज्यांनी भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार केला असे माजी जिल्हाधिकारी आयुष्मान रमेश घेवंदे साहेब हे धम्म परिषदेला या ठिकाणी 2 शब्द आपल्या शब्द सुमनांनी पुष्पांजली अर्पित करतील। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय वंदनीय भिक्षू संघ, या धम्म परिषदेला उपस्थित असलेले सर्व उपासक बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आज सुभेदार रामजी बाबा सपकाळ आंबेडकर यांना अभिवादन करतो की ज्यांनी एक डॉक्टर बाबासाहेबांसारखा एक विश्वरत्न आमचा एक उद्धारकर्ता आम्हाला मिळाला। आज धम्म परिषदा ज्या होतात तर आपण बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार
आणि आपलं आचरण आपण कसं करतो याला फार महत्त्व आहे. आणि जर आपल्या याच्यामध्ये जर आचरणामध्ये जर काही त्रुटी असेल तर ती आपण दूर केली पाहिजे. आपण अगोदर एवढा आपल्या याच्यामध्ये अंधश्रद्धा, अज्ञान अशा बऱ्याच गोष्टी होत्या. बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञानावर आधारित असा हा बुद्ध धर्म दिलेला आहे. मग बुद्ध धर्मानं काय केलं की सर्व कर्तृत्व हे आपल्याकडे घेतलेलं आहे. आपण दुसऱ्या विसंबून राहत नाही. आपण स्वर्ग नाकारला, पाताळ नाकारलं, आपण दैव नाकारलं, प्रारब्ध नाकारलं. आपण ह्या ज्या गोष्टी होत्या ज्या शोषण व्यवस्थेला मदत करणाऱ्या होत्या, आपल्याला जीवन चांगल्या पद्धतीने जगता येत नव्हतं असं जे आपलं शोषण केलं जात होतं ते सर्व आपण आपलं बुद्ध धर्म स्वीकारल्यामुळं आपण ते सर्व नाकारलेलं आहे. नाहीतर आपण काय करत होतो, अनेक पूजा पाठी करत होतो, आपण नवस करत होतो. अगोदर ही फार जुनी गोष्ट आहे. आपण धर्मांतर होण्यापूर्वीच्या या गोष्टी आहेत. आपण पूजापाठी करत होतो, आपण प्रार्थना करत होतो, विनंती करत होतो की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. परंतु ते काही सर्व अंधश्रद्धा होत्या. त्या अंधश्रद्धा आपण 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी आपल्याला त्या फेकून द्यायला लावल्या आणि आपण त्या बाजूला सारल्या. त्यामुळं आज आपण शोषण व्यवस्थेचा विरोध करणे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय याच्यावरती आपला वाटचाल करणे हाच खरा बुद्ध धर्म आहे. जगा आणि जगू द्या. आपण याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व. मग माणसाचं जीवन काय आहे की ते धम्म जो अगोदर धर्म आणि धम्म याच्याचाही फरक सांगितलेला आहे की धर्म याच्यामध्ये कर्मकांड आहे त्याला धर्म म्हणतात आणि ज्याच्यामध्ये कर्मकांड नसते, माणसाला माणसासारखं जगायची जी संधी असते त्याला आपण धम्म म्हणतो. बऱ्याच वेळेस आपण काय करतो की आपलं जे कर्तृत्व आहे, कारण प्रत्येक जबाबदारी आपली स्वतःची. आलेलं अपयशाचं जर अनालिसिस केलं तर आपली चुकलं कुठं हे आपल्याला समजतं. पण आपण तसं न करताना आपल्याला कुठेतरी आपल्या दैवात नव्हतं, कुठेतरी आपण आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकतो आणि दुसऱ्यावर जबाबदारी टाकल्यामुळं आपण कर्तृत्वहीन बनतो हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आपण जर बुद्ध धर्माच्या वैज्ञानावर आधारलेला बुद्ध धर्म जो आहे त्यामध्ये आपल्याला पंचशील दिलेली आहे. तर पंचशिलेमध्ये आपल्याला एवढं मोठं महान हे पंचशील आहे की याचं जर आपण जर उल्लंघन केलं तर मला वाटते जवळपास 56 ते 58 प्रकारचे गुन्हे होतात आणि त्यामध्ये आपल्या कायद्यामध्ये त्याची ती तरतूद आहे. म्हणजे यापूर्वी अगोदर बुद्धांनी आपल्याला हे तत्वज्ञान दिलेलं आहे की या पद्धतीने जर आपण वाटचाल जर केली तर आपला विकास त्यामध्ये आहे, आपला उत्कर्ष त्यामध्ये आहे. त्यामुळं आपण ह्या अंधश्रद्धा असतील, आपल्यामध्ये ज्या काही चालीरीती ज्या आपल्याला योग्य नाही आहेत, अंधश्रद्धाला पोचतात. आणि जसं की डर आणि भय, या डर आणि भयमुळं आपल्याला आपला जो मार्ग आहे आपण सुटल्या जातो. त्यामुळं डर पाळायचं नाही आणि भीती वाटायची नाही. कारण बऱ्याच वेळेच्या याच्यामध्ये जे शोषण व्यवस्थेला मदत करणारी जे लोक असतात ते माणसाला भीती टाकून, माणसाला लालच दाखवून माणसाला चांगला जो मार्ग आहे तो मार्ग सोडायला प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचं ते फावत असते. आजच्या या निमित्तानं आपल्याला वंदनीय भंतेजीचीच आपल्या धम्मदेशन ऐकायचे आहे, त्यांचं ज्ञान ऐकायचं आहे. आपण या ठिकाणी मला बोलावलं, माझा मानसन्मान केला, त्यामुळे मी सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद. धम्म परिषदेचे पंचशिलाचे आपण अर्थ जाणून घेणार आहोत. तर प्रथम शील आहे, पहिलं शील आहे, जे काही महत्वपूर्ण शील आहेत बघा, म्हणजेच 5 शील, 5 प्रकारचे शील, ते शील म्हणजेच पंचशील. तर पहिलं शील आहे पानातिपाता वीरमणी सिक्खापदम समादियामी, मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. नंबर 2चं शील आहे मी कधीही चोरी करणार नाही. अदिन्नदाना वीरमणी सिक्खापदम समादियामी, याचा अर्थ आहे की मी कधीही चोरी करणार नाही. नंबर 3चं शील आहे की कामेषु मिच्छाचारा वीरमणी सिक्खापदम समादियामी, मी कधीही खोटे बोलणार नाही. नंबर 4चं शील आहे मुसावादा वीरमणी सिक्खापदम समादियामी, मी कधीही व्यभिचार करणार नाही, कोणाचीही निंदा करणार नाही.
नंबर 5चं शील आहे सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वीरमणी सिक्खापदं समादियामी. मी कधीही नशेली पदार्थाचं श्रवण करणार नाही. तर या ठिकाणी मी एवढीच सर्व इब्राहिमपूरच्या सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांना एवढीच सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. सर्वांनी 3 वेळेस साधुकार द्यायचा आहे. म्हणा साधू साधू साधू. फक्त शील पालन करायचंय आणि मग जर शील पालन केलं तर आपल्या जीवनामध्ये फार मोठी उपलब्धी आपल्याला प्राप्त होते. म्हणून जे काय आपण दररोज वंदना म्हणतो ना, आपण जे घरामध्ये त्रिशरण पंचल म्हणतो ना, हे म्हणण्याचं साधन नाहीये, तर अनुकरण आचरण करण्याचं साधन आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरण केलं, अनुकरण केलं, अनुसरण केलं, ते या पूजनीय पदाला पोहोचलेले आहे. म्हणून आपल्याला सर्वांना एकदा सांगतो की तुम्ही सर्वजण त्रिशरण पंचशील बुद्धाची पूजा करतानाच म्हणावं असं नाही. ते कधी म्हटलं तरी चालेल, पण ते म्हणत असताना मी किती शुद्ध आहे, मी किती पालन करतो, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आजच्या या धम्म परिषदेला लाभलेले मिलिंद महाविद्यालयाचे MA पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आणि भिक्खू रोहित या ठिकाणी आलेले आहेत, की आपल्या धम्म परिषदेला मार्गदर्शन करत आहोत. आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करू. यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक दिवसीय धम्म परिषद आज आपण इब्राहिमपूर जांभूळखेडा या ठिकाणी संपन्न करत आहोत. सर्वजणांनी शांतता राखायची आहे. जर आपण शांतता नाही राखली, आपण धम्म काय स्वीकारतोय, काय ऐकतोय हे आपल्या लक्षात येणार नाही. म्हणून महिला मंडळांना सूचना आहे, कारण खऱ्या अर्थाने धम्म जर टिकून असेल तर महिलांमुळे आहे. आणि म्हणून महिलांनी कृपया शांत बसणं महत्वाचं आहे, कारण की तुम्हीच चांगल्या प्रकारे धम्म स्वीकारू शकतात, आचरणात आणू शकतात आणि तुमच्या आचरणामुळे तुमच्या परिवाराला त्याचे संस्कार लागू शकतात. त्यामुळे महिलांनी शांततेनं हा धम्म श्रवण करायचा आहे. कारण आपण हे जे काही धम्म परिषद ठेवतो, धम्म परिषदच यासाठी ठेवतो की आपल्याला धम्म स्वीकारता आला पाहिजे. असं नाही की आपण धम्म परिषदेच्या निमित्ताने एकत्र येतो आणि ज्या भेटल्याने आपल्या जे काही मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या, तो व्यर्थ वेळ याच्यासाठी आपल्याला घालवायचा नाहीये. तर आपण धम्म परिषदेसाठी आलो, धम्म स्वीकारायचा आहे. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यानंतर जी बुद्ध संगती बनवण्यात आली, त्या बुद्ध संगतीमध्ये उल्लेख करण्यात येतो की एवं मे सूतं एकं समयं भगवा सावतीयं विहरती जेतवने अनाथ पिंडिकासा. की मी एके समय असे ऐकले आहे की तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवन विहारामध्ये जे अनाथ पिंडकाने भगवान बुद्धांना दान केलेलं आहे, त्या जेतवनामध्ये भगवान बुद्ध वास्तव्य करत होते, विहार करत होते. आणि तेव्हा मगधचा राजा बिंबिसार वरती त्याला शेवटपर्यंत कधीही सत्ता स्थापन करता आली नाही. केव्हाही त्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला करावे लागत होते. तो खूप धनवान होता, बलाढ्य होता, परंतु तरी सुद्धा त्याला एक राज्य, त्या राज्याला वज्जीकुळ असं म्हटलं जातं. जसं तुमचं इब्राहिमपूर आहे,
तर त्या वज्जीपुडासारखी तुमचंही ब्रह्मपूर आहे. त्या केले, परंतु तसे प्रयत्न करूनही सुद्धा त्याला ते यश मिळवता आलं नाही. शेवटी त्याने सांगितलं की तू भगवान बुद्धाकडे जा, शब्द बोल. शब्द अत्यंत महत्वाचे असतात, त्यामुळे ऐकलं पाहिजे. अजातशत्रू सांगतो की भगवान बुद्धांना जा, भगवान बुद्धांना अभिवादन कर. आणि अजातशत्रू हा वज्जीपुडावरती आक्रमण करू इच्छितो. फक्त एवढंच बोल, याच्या पलीकड काहीच बोलू नको. आणि त्याच्यानंतर भगवान बुद्ध जे ते मला जशाला तसं येऊन सांग. तो पुरोहितही तसंच करतो. भगवान बुद्धाकडे जातो, भगवान बुद्धांना अभिवादन करतो, भगवान बुद्धांना सांगतो की राजा अजातशत्रू वज्जीकुळावरती हे की नाही. सकाळपासूनच डोक्यात असतं काय भाजी असं ना आज. आणि दुसरा कार्यक्रम गाण्याचा कार्यक्रम, जंगी मुकाबला है ना. हे दोन कार्यक्रम आम्हाला एवढे प्रिय झालेले आहेत की इतर कार्यक्रमाचा आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि धम्म देसना असेल, धम्माचा कार्यक्रम असेल, आणि जर गावात भंतीजींचं प्रवचन असेल तर आम्ही ते ऐकायला जातो का? जोरात इमानदारीत बोला, पापर पाप लागत नाही, जोरात बोला. जातो का? अरे जातो का? जाता ना तुम्ही. चांगले लोक आहे. मी माझ्या गावातल्या लोकांना बोलत होतो, तुम्हाला नव्हतं बोलतो. जे घरी बसलेत माझ्याकडे, गावातले माझे बुलढाण्यातले लोक आहेत, त्यांना सांगतो ते जात नाही. तुम्ही जाता, पुण्यवान माणसं आहात. निश्चितपणे अशा कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे. मुळात भंतीजींच्या देसनेमध्ये माझं भाषण ठेवणं काही योग्य नव्हतं, तरी सुद्धा पूजनीय भंतीजींनी या ठिकाणी बोलण्याचा जो मान दिला त्याबद्दल तुमचा आभार. तुम्ही जो मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल सुद्धा तुमचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. तुम्ही सहज केलं त्याबद्दल आभार, धन्यवाद. पूर्णच मी एक धम्म परिषद घेतो. बघा, वंदामी चेतियं सपठानेषु पतिष्ठितं सारधिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. म्हणजे तुमचं गाव खरोखर पवित्र आहे. आणि त्या बोधिवृक्षाखाली आम्ही ध्यान साधना करत असताना तिथे माझ्या चित्तामध्ये उत्पन्न झालं आणि मी इथे धम्म परिषद घेण्याचं ठरवलं. भरभरून उपासकांनी सहकार्य केलं. याही वर्षी उत्साह सर्वांचा वाढलेला होता आणि प्रत्येक घरातून आम्ही दररोज धम्म प्रचारासाठी बाहेर पडत होतो. तर उपासिका यायच्या, उपासकही यायचे. सर्वच या बौद्ध अनुयायांनी इब्राहिमपूरच्या सहकार्य केलं. म्हणून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. कोणताही कार्यक्रम आपण धम्ममय कार्यक्रम करत असताना एकात्मतेचं दर्शन जर घडवलं तर आपल्या चित्ताचं काय होतं, परिवर्तन होतं आणि एनर्जी प्राप्त होते. एनर्जी म्हणजे एखादा व्यक्ती विकनेस जर झाला असेल, त्याला 2-3 सलाईन लावल्यानंतर तरतरी येते. अशीच आपण जन्माला आलो तेव्हापासून आपलं मानसिक काय झालेलं आहे, आपणा सर्वांना मानसिक दुःख झालेलं आहे. जन्म जेव्हा आपला होतो ना, तर तेव्हा दुःख सोबत घेऊनच हा जन्म होतो. बघा, मनुष्य केव्हा मरून पडेल याची शाश्वती नाही. पण तुम्ही जर चांगलं सत्कर्म केलं तर तुमचं चित्त तुमचं काय करतं, संरक्षण करतं. धम्म परिषद घेण्याचं माध्यमच हे असतं की 4 लोकांनी यावं, धम्मगुरूचं प्रवचन ऐकावं. आणि संसारामधून तुम्हाला वेळ मिळत नाही तर वेळ काढावा लागतो. वेळ आपल्या हातामध्ये आहे. तर काही म्हणतात मला वेळच नाही, ते त्यांचं दुर्भाग्य आहे. कुणाल भाऊ पैठणकरांनी सांगितलं चांगलं. आयुष्यमान रमेश घेवंदे सर, अपर जिल्हाधिकारी निवृत्त, हेही बुलढाणा शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून धम्म चळवळीचे कार्यकर्ते त्यांच्याकडे येतात आणि तेही आपल्या परिषदेला उपस्थित राहून मौलिक मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आयुष्यमान रमेश घेवंदे सरांनी, त्यांना गर्व नाही. बुलढाण्यामध्ये फार मोठं विहार कमिटीचे ते अध्यक्ष पण आहेत आणि सर्वांकरिता वेळ देतात. मग बघा, धम्म जेव्हा आपण धारण करतो, श्रवण करतो, ऐकतो, तर राजा महाराजा कोणताही पदवीधर पदाधिकारी असेल तर बुद्ध धम्मसंघ या 3 रत्नापुढे तो नतमस्तक होत असतो. आणि आपण जीवन जगताना मैत्री भावना जास्त करा, कारण मैत्रीचा जर अभाव असेल तर दुःख होतं आणि दुःख झालं म्हणजे मनुष्याचं आयुष्य ते अल्प ठरतं. मग आता आपल्याला जगायचंय,
धम्माची व्याख्या काय आहे? इतरांना जगवा आणि आपणही जगा. आपण आपल्यासाठी जगता का? तर मग उत्तर असं देता येईल की नाही. मग आपण दुसऱ्यांच्या दुःख निवारणासाठी जगावं, त्यामध्ये परमोच्च आनंद असतो. मग बोधिवृक्षाखाली भगवंताला ज्ञान प्राप्त झालं आणि त्याच बोधिवृक्षाखाली आम्ही संकल्प केला होता की इब्राहिमपूरला धम्मपरिषद घेऊ. पहिली तर धम्मपरिषद झाली, पण ही दुसरी धम्मपरिषद एकदम जोशामध्ये सर्वांनी संपन्न करण्यासाठी वेळ दिला, धान्य दिलं, पैसे दिले. आजूबाजूच्या परिसरामध्ये परिसर पिंजून काढला आम्ही. त्यांना मौलिक मार्गदर्शन दिलं. त्यांनी गहू दिले, तांदूळ दिले, डाळ दिली आणि पैसे दिले आणि कार्यक्रमालाही आले. म्हणून अशा उपासकांच्या प्रती मंगलमैत्री कामना करणं हे भिक्खू संघाचं आद्य कर्तव्य आहे. भगवान बुद्धाने हा धम्म शिकवला. त्यामुळे धम्म आचरण करत असताना जो भगवान बुद्धाने सम्यक मार्ग आपल्याला दिला आहे, पंचशिलाचं आचरण करणं, अष्टांगिक मार्गाचं आचरण करणं, आपण हे केलं पाहिजे. त्यालाच कुठेतरी आपल्या या धम्मपरिषद घेण्याला अर्थ येईल. आपण बघतोय 2 वर्ष पूर्ण होत आहे, उत्साह करता, चांगली गोष्ट आहे. पण मनुष्य धर्म आहे बघा, इथे पण आपल्याला भूक लागली, त्याचं पण एक दुःख उत्पन्न झालंय, पण आपण ते बाजूला ठेवून धम्म श्रवण करतोय. तर हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे आपल्या सर्वांचं. एवढ्या मोठ्या भिक्खू संघ आपल्याला या आजच्या या दिवशी लाभले. वेळेचा अभावही खूप कमी आहे आणि तातडीने दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरता उन्तु गच्छन्तु देवता सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चकानं चें बलं अरहंतानच तेजेन रक्कवंदामि सबसो आकाशराज भूमट्ठा देवा नागा मिंदिका पुय्यंतं मोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्ध शासनं आकाशराज भूमट्ठा देवा नागा मिंदिका पुय्यंतं मोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं आकाशराज भूमट्ठा देवा रक्षन्त्वं परान्ति. नमो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा महाकारुणिको नातो संबोधिनो एतेन जय मंगलं जयन्तु बोधिया मूले सख्यानं नंदी वड्डनो एवं तुयं जय होतो जय सुजय मंगलं सकद्वा बुद्ध रतनगो सदं उत्तं वरं हितं देव मनुष्यानं बुद्ध तेजेन सुत नसंदो पदवा सभ्ये दुःखा उपसमितु दे सकद्वा धम्म रतनगो सदं उत्तं वरं परिला उपसमनं धम्म तेजे सकत्वा संग रतनगो सदं उत्तं वरं आउनियं पाव नसंदो पदवा सभ्ये रोगा उपसमितु दे यं किंचि रतनं लोके विद्यति उदा रतनं बुद्ध समंगनति तस्मा सोत्ति भवन्तु दे यं किंचि रतनं लोके विद्यति उदा रतनं धम्म समंगनति तस्मा